नमस्कार प्रेक्षक हो, कशा आहात सगळे? मस्त ना? तर तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत. मी कोमल आणि तुम्ही बघताय आपला कलियुग विश्व हा युट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत की अधिकाऱ्यावरच अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. नक्की काय घडलेली आहे घटना? IPS अधिकाऱ्यावरच अत्याचाराचा गुन्हा दाखल. नागपूरमधील डॉक्टर महिलेने काय आरोप केलेत ते सगळे आपण आज पाहणार आहोत. या प्रकरणाचा तपास तातडीने सुरू करण्यात आला असून पोलीस पीडितेच्या जबाबासह इतर पुरावे गोळा करत आहोत. सोशल मीडिया संभाषण, फोन कॉल रेकॉर्ड आणि इतर तांत्रिक पुराव्यांचा आधार घेतला जाणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील कार्यरत असलेले IPS अधिकाऱ्याविरुद्ध नागपूरच्या इमामवाडा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अधिकाऱ्याने एका महिला डॉक्टर महिलेला लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक शोषण केल्याचा गंभीर आरोप. या प्रकरणाने सध्या नागपुरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सोशल मीडियावर झाली होती ओळख. पीडित महिला डॉक्टर आणि आरोपी IPS अधिकाऱ्यांची ओळख सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इंस्टाग्रामवर झाली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. दोघांमध्ये सुरुवातीला ऑनलाईन संवाद सुरू झाला. संवाद वाढल्यानंतर त्यानंतर त्यांनी फोन नंबर घेतले. त्यानंतर त्यांच्यातील जवळीक वाढली आणि प्रत्यक्ष गाठीभेटी सुरू झाल्या. या भेटी दरम्यान आरोपी अधिकाऱ्याने पीडितेसोबत नागपूरसह इतर काही ठिकाणी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे. लग्नास नकार दिल्याने तक्रार. महिलेने आरोपी IPS अधिकाऱ्याकडे लग्नाची मागणी केली असता त्याने स्पष्टपणे नकार दिला. यामुळे निराश झालेल्या पीडितेने अखेर नागपूरच्या इमामवाडा पोलीस ठाण्यात ही घटना घडली आणि तिथे जाऊन तक्रार केली. ही तक्रार केल्याच्या नंतर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी अधिकाऱ्याची ओळख उघड केलेली नाही, परंतु तपास सुरू असल्याचे सांगितले आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास तातडीने सुरू करण्यात आला असून पोलीस पीडितेच्या जबाबासह इतर पुरावे गोळा करत आहोत. सोशल मीडिया संभाषण, फोन कॉल रेकॉर्ड्स आणि इतर तांत्रिक पुराव्यांचा आधार घेतला जाणार आहे. आरोपी IPS अधिकारी वरिष्ठ पदावर कार्यरत असल्याने या प्रकरणाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे की नक्की पुढे काय घडणार. त्यांना शिक्षा होणार का, की ते लग्नाला तयार होणार आणि जी पीडित महिला आहे ती त्याच्याशी लग्न करेल, की आता त्याचा नाद सोडून त्याला शिक्षा कशी होईल हे बघेल. हे आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की नक्की पुढे काय घडणार आहे ते. या घटनेमुळे सामाजिक स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सोशल मीडियावरून सुरू झालेल्या नातेसंबंधामुळे अशा गंभीर गुन्ह्यापर्यंत परिस्थिती कशी पोहोचते यावर चर्चा सुरू झाली आहे. तसेच वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांबद्दल आणि या सगळा आरोप झाल्यामुळे प्रशासकीय यंत्रणेच्या विश्वासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. पोलिसांनी या प्रकरणात निष्पक्ष तपासाचे आश्वासन दिले आहे. पुढील तपासातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता देखील आहे. तर प्रेक्षक हो, या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं काही सांगितलं आहे. नक्की IPS अधिकाऱ्यावरती काय गुन्हे दाखल केले आहेत, त्याने नक्की काय केलं आहे. आता बघूया पुढे नक्की काय होतं, या सगळ्यातून बाहेर काय निघतं. जे सत्य आहे ते बाहेर निघेल आणि शिक्षा देखील होईल. तर हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर प्रेक्षक हो, तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया आपण उद्या एका नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. धन्यवाद.